ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 19 7-14 ही वचने. स्तोत्रसंहिता 19 7-14 ही वचने. परमेश्वराने नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथ्य न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. गुप्त दोषापासून मला मुक्त कर, तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकांपासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. देवा, वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय सर्वसमर्थी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की देवबापाने ही सुंदर संधी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या आयुष्याला दिली. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 19 अध्याय वचन 7-14. देवाचे नियमशास्त्र काय आहे याविषयी आपण या वाचलेल्या वचनामध्ये पाहतो. देवाचं वचन जर आपण पूर्ण 7-14 जर आपण वचन वाचली, प्रत्येक वचनामध्ये देवाच्या नियमशास्त्राविषयी, देवाच्या वचनाविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे. तो देवाचं वचन सांगते, ते मनाचे पुनर्जीवन करते. देवाचं वचन आमच्या मनाचे पुनर्जीवन करणारे आहे, ते भोळ्यास समज देणारे आहे. देवाचे वचन भोळ्यास समज देणारे आहे. परमेश्वराचे विधी सरळ आहे, ते हृदयाला आनंद देते. बायबल सांगते की आमच्या हृदयाला आनंद देणारं आहे देवाचं वचन. परमेश्वराची आज्ञा
चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. आमचे नेत्र परमेश्वराच्या वचनाने प्रकाश पावतात, देवाचं वचन सांगते. आणि देवाचं वचन हा सत्य आहे. बायबल सांगते की सत्याला जाणा म्हणजे सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आणि खरंच देवाचं वचन हा अतूट सत्य आहे. ते सोन्याच्या 52 थेडी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे, मौल्यवान आहे. आणि देवाचं वचन म्हणते की ते मधापेक्षाही अति गोड आहे. माझे प्रियनो, देवाचं वचन या सर्व गोष्टी आहेत. आणखी अनेक गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत की देवाचं वचन, देवाचं नियमशास्त्र काय आहे. आणि या सर्व गोष्टी परमेश्वराच्या वचनाविषयी लिहिलेल्या आहेत. आणि वचन 11 आपल्याला सांगते, ते पाडण्याने मोठी फळप्राप्ती होते. काय आपण अनेक प्रकारच्या आमच्या जीवनात फळप्राप्तीसाठी, अनेक प्रकारच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी आम्ही संसारातील, दुनियेतील अनेक गोष्टी करत असणार की हे केल्याने मला ते प्राप्त होईल, ते केल्याने मला हे प्राप्त होईल. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगते की आम्हाला आमच्या जीवनामध्ये इतर गोष्टीला अधिक भर देण्यापेक्षा जर आम्हाला काही प्राप्ती करायची आहे तर देवाचं नियम आम्हाला पाळणे गरजेचं आहे. देवाचं नियम पाळल्याने बायबल सांगते की उत्तम फळ प्राप्ती होते. जर आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, जर आम्ही परमेश्वराच्या वचनाला मानतो आणि त्यानुसार करतो, तर त्याद्वारे आम्हाला उत्तम फळ प्राप्त होते. परंतु आम्ही देवाच्या वचनाला, देवाच्या नियमशास्त्राला आम्ही फळप्राप्तीचा उपाय न समजता आम्ही आमच्या बळाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे अनेक फळप्राप्तीपासून आम्ही स्वतःला वंचित ठेवत आहोत. काय माझे प्रणव, आज देवाचं वचन सांगते की सर्व काही, दुनियेतील सर्व काही देवाच्या वचनामध्ये सामील आहे, देवाच्या वचनामध्ये आहे. आणि ते आम्हाला ठाऊक आहे. म्हणून या आपण देवाचं वचन हा फळप्राप्तीचा उत्तम हत्यार या प्रकारे आपण आपल्या जीवनात त्याचं अवलंबन करूया. प्रार्थना करू. देवा, धन्यवाद, सुंदर वचनाकरी बोललंस आणि तुझं वचन किती महान आहे या वचनाच्या द्वारे, या अध्यायाच्या द्वारे आम्हाला शिकवलंस प्रभू. म्हणून तुझे आभार मानतो. सर्व महिमा आदर तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तो एक. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.